बावधन पोलिसांनी हलगर्जीपणा शीतल तेजवानीला जामीन देण्याचा न्यायालयाने आदेश दिलेले आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला जामीन मिळाला। बावधन पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झालाय। बावधन पोलिसांनी अटकेपूर्वीच्या पूर्तता पूर्ण करताना कुचराई केली आहे। पोलिसांनी हे जाणीवपूर्वक केल्याची चर्चा रंगली आहे। पुणे पोलिसांकडून मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी ताबा घेताना अटकेचं कारण दिलेलं नाहीये आणि पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या प्रकरणी 2 तास आधी अटकेबाबत कळवलं नाहीये। याचं क्षुल्लक कारणावरून उच्च न्यायालयानं बावधन पोलिसांच्या कामकाजावरती प्रश्न उभे केलेत। पोलीस असा हलगर्जीपणा करूच कसे शकतात, हा खरा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन मिळालेला आहे। महत्त्वाची मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील ही अपडेट आहे। शीतल तेजवानी हिला जामीन मिळालेला आहे। अधिक जाणून घेऊया, प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तुषार, अधिकची अपडेट। माधुरी, एकंदरीत आपण पाहिलं तर पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेली शीतल तेजवानी तिला आता जामीन मिळालेला आहे। बावधन पोलिसांच्या हलगर्जीपणा कुठेतरी पुढे आल्याचं बोललं जातंय। या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे प्रकरण आहे मोठ्या चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली होती। अटक केल्यानंतर बावधन पोलिसांनी तिच्यावरती ज्या बँकेचा घोटाळा असेल किंवा इतर जमिनीचा जो घोटाळा आहे या संपूर्ण प्रकरणातील तिची कोर्टामध्ये माहिती दिली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गेले कित्येक दिवस शीतल तेजवानी ही जेलमध्ये होती। अखेर तिला आता जामीन मंजूर झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। माधुरी। हो तुषार, धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।